जय श्री कृष्ण. कसे आहात माऊली? छान आहात ना? एकनाथ बाबाचे तुम्ही शब्द ऐकतात म्हणजे का साधे आहात का तुम्ही? खरोखर माऊली आहात. आणि एकनाथ बाबा पण साधे नाही बरं. भगवंताने श्रीखंडेच्या रूपात एकनाथाच्या घरी काम केलेले आहेत. धोत्र धुतली, पाणी भरलं, चंदन उगाळून देणं. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. एक तीन पाच मेळा 25चा, 36 तत्वाचा मूळ हरी. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेती. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. शुक्तवरी रजत पाहता डोळा दिशे, रज्जुवरी भाषे मिथ्ये सर्प. क्षत्र क्षत्र ज्ञाते जाणता ती ज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. एक तीन पाच मेळा 25चा, 36 तत्वाचा मूळ हरी. 1 3 5 25 36 ह्या तत्वाचा साधू संत मुनी बसून विचार करतात आणि हरीपर्यंत पोहोचतात. पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय ह्या असा सगळ्यांचा विचार करतात साधू संत. हजार जिभाचा शेषनारायण थक्क झाला या हरीच्या लीळे पुढे. 4 मुखाचा ब्रह्मदेव, 5 मुखाचा महादेव, 7 मुखाचा कार्तिक स्वामी हे सगळे थक्क झालेत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे हे पण थक्क झालेले आहेत. म्हणून एकनाथ महाराजांनी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे का हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमानी याशी गर्भवास. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपदी शिव बोलिले ती. आपला जीव कसा आहे? परमेश्वरासारखा आहे का? नाही. हा जीव मळलेला आहे. ह्याला साबण लावावं लागतं. कशाने मळलेला आहे? अविद्या. विद्याचेत नाही आपल्याला. कल्पना, अभिमान सगळंच काही आहे ना. म्हणून हा जीव मळून गेलेला आहे. आता हा जीव मळून गेलेला आहे तर याला साबण लावायचं का निरमा लावायचा? काय करायचं? म्हणून शॅम्पू काय करायचं? ह्या जीवाला धुण्यासाठी काय करायचं? मन स्वच्छ करा, मन करा रे निर्मळ, शुद्ध ऐशे गंगा जळ. पाण्यासारखं शुद्ध करा गंगेच्या. काहीच याच्यात कल्पना अभिमान आलाच नाही पाहिजे. त्याला हरीच करून टाका, तेव्हा हा जीव धुतल्या जाईल. देह देवाचे देऊळ, आत आत्मा परमेश्वर. असं करा या मनाला आणि स्वच्छ धुवून ठेवा. कारण आत परमेश्वर बसला पाहिजे, तेव्हा आपली मुक्ती होईल. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू ते अभंग नेने हरी. जीव शिव हे हरिरूपी तरंग करा. हरिरूपी म्हणजे दोन्ही एकच झाले पाहिजे, जीव आणि शिव. जीवाचं आणि शिवाचं एकदा मिलन झालं की ते हरिरूपी तरंग सुटतात. सगळीकडे हरीच दिसतो. मग तो पाण्याने डुबत नाही की अग्नीने जळत नाही. सिंधू ते अभंग नेने हरी. शुक्तवरी रजत पाहता डोळा दिशे, रज्जुवरी भाषे मिथ्ये सर्प. बघा, गावाकडे एकदम सगळे जण बसलेले, चांदणी रात पडलेली होती, मुलं खेळत होती. एका मुलाने काय केलं? घरातला आसूड आणला. आसूड माहितीये का? दोरीचा आसूड असतो बघा, मोठाच्या मोठा, बैलांना मारायला पहिले. आता नाही, आता काय, आता ट्रॅक्टर आहेत नांगरायला. पण पहिले आसूड होता. आता पण कधी कधी बघा तो दारावर मागणार आहे, तो त्याच्याकडे असतो, तो स्वतःलाच मारून घेतो, तसा आसूड. तर त्या मुलाने काय केलं?
तो आसूड घेतला आणि त्याला बारीक धागा बांधला, 2 मीटर धागा. तो मुलगा कुठं, 2 मीटर वर. आणि तो आसूड त्या बसलेल्या माणसांच्या जवळून नेला. सगळे उठले, घाबरले, साप साप म्हणून ओरडायला लागले. पण खरा साप होता का? नाही. तसा आहे ते. रज्जुवरी भाषे मिथ्ये सर्प, क्षत्र क्षत्र ज्ञाते जानताती ज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. बघा एकनाथ महाराज काय म्हणतात. क्षत्र क्षत्र ज्ञाते, एवढे मोठे ज्ञानी इथं थक्क झालेले आहेत, त्यांना पण मेळ लागला नाही. काळाला मेळ न लागू देणारे साधू संत, त्यांना पण भगवंताचा मेळ लागला नाही. म्हणून हे सोपं साधं आहे. एका जनार्दनी हरी बोला. फक्त हरी बोलायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे? फक्त हरिनाम घ्यायचं आहे, बाकी काही नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. आपल्याला खोलात जायचंच नाही, एकनाथ बाबाचंच ऐकायचं आणि संतांचे काय बोला आहेत, हरी बोला, हरी बोला, एवढंच आपल्याला करायचं आहे, बाकी काही नाही.